भडंगा ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गंभीर प्रश्न, चौकशीची मागणी. 20 मार्चपासून आमरण उपोषणाचा इशारा. गोरेगाव तालुक्यातील भडंगा ग्रामपंचायत अंतर्गत मागील काही वर्षात करण्यात आलेल्या विविध विकास कामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामस्थांच्या वतीने सतीश गणपत वाघ, राहणार भडंगा, पोस्ट मुंडीपार यांनी प्रशासनाला निवेदन देत सन 2023-24 ते 2025-26 या कालावधीत झालेल्या सर्व विकास कामांची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत अंतर्गत 15वा वित्त आयोग, मनरेगा, गट्टू बांधकाम, खडीकरण, सिमेंट रस्ते, जनसुविधा व नागरी सुविधा, इलेक्ट्रिक पोलवरील लाईट व्यवस्था, आरओ, पाणी शुद्धीकरण प्लांट, नाहरकत प्रमाणपत्र प्रक्रिया, प्रोसेडिंग, मोजमाप पुस्तिका, मेजरमेंट बुक, मटेरियल टेस्टिंग, बिलिंग तसेच जाहिरात व निविदा, टेंडरिंग प्रक्रिया या सर्व कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अर्जदारांच्या म्हणण्यानुसार या सर्व कामांमध्ये कोणत्या कंत्राटदाराच्या नावाने कामे मंजूर झाली, मोजमाप व दर्जा तपासणी योग्य प्रकारे झाली का, तसेच निधीचा योग्य वापर झाला का याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी संबंधित वरिष्ठ अधिकारी व अभियंता यांच्या मार्फत करण्यात यावी. दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात काही अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकारी व सरपंच यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा संशयही अर्जदारांनी व्यक्त केला असून त्यामुळे चौकशी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन तहसीलदार कार्यालय गोरेगाव, पोलीस स्टेशन गोरेगाव येथील ठाणेदार, पंचायत समिती गोरेगाव तसेच जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. शिवाय पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांनाही याबाबत माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास 20 मार्च 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालय भडंगासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा इशारा सतीश वाघ यांनी दिला. दरम्यान ग्रामपंचायतीतील विकास कामांबाबत उभे राहिलेले हे प्रश्न आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून प्रशासन चौकशी करून कारवाई करणार का की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार याकडे तालुक्यातील नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.